लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात असं भुजबळांनी म्हटलंय। जागा वाटपावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची ही भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत। जानेवारीमध्ये शहांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपावर शिंदे अजित पवारांची बैठक होणार आहे। विधानसभेतही समसमान जागा वाटपासाठी अजित पवार गट आग्रही आहे। विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात असं भुजबळांनी म्हटलंय। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवर आज सायंकाळी आमदारांची बैठक होत आहे। अजित पवार जे आहेत ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे जे आहेत या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत। त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं ते चुकीचं नाही, बरोबर आहे ते मत। बेईमानी करून सत्ता मिळवणाऱ्यांना हर्ष ओरिजिनल असं येतो का ते त्यांना विचारा। त्यांनी जो त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा हर्ष जो आहे इतरांचे घर फोडून इतरांचे पक्ष फोडून असुरीय आनंद जर त्यांना मिळत असेल तर त्यांना तो लखलाभ आहे। शेवटचा प्रश्न, छगन भुजबळ म्हटले की जेवढे शिंदेंना जागा देणार तेवढ्याच आम्हालाही जागा हव्या लोकसभा आणि विधानसभेत। आम्ही आता बघू, त्याच्यावर लक्ष आहेच। नांदा लोक म्हणतात नांदा सौख्य भरे तर भांडा सौख्य भरे, आम्ही बघू।